तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासून आघवा निर्वाहो यांचा कल्लोळ माळा अनेका जन्मजळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ ऐसे आघवाची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वी इये ऐसिया व्यापक माते मानुनी जे भजती भलते थे परिसाचो कारे उदिते प्रेम भावे देश काळ वर्तमान आघवे मजसी करुनी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनीची विचरे ऐसी निजे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपामनी साठवूनी माते जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. आपण निरूपणाला सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण 8वा श्लोक आत्ताच ऐकलात, तर त्याचा आपण आधी सुरुवातीला अर्थ बघूया. त्याचा अर्थ असा आहे की मी सर्व विश्वाचे कारण असून माझ्या सत्तेमुळेच सर्व विश्व कार्यान्वित होते हे यथार्थपणे जाणून परमार्थ तत्वाच्या ज्ञानाने युक्त असलेले ब्रह्मज्ञानी माझेच चिंतन करतात, असं भगवंत म्हणतात. तर भगवंत काय सांगतात? भगवंत म्हणतात की मी म्हणजेच निर्विशेष परब्रह्म सर्व स्थूल सूक्ष्मात्मक जगाचे कारण आहे. ज्याप्रमाणे माती ही घट, माठ, सुरई, रांजण इत्यादीचे कारण आहे, तसेच परमात्मा हे विश्वाचे कारण आहे. प्रभवः म्हणजे प्रभवती अस्मात इति. आपण हे मागच्या वेळेला बघितलं होतं की घट एक समजा घेतला आपण किंवा रांजण घेतलं तर त्याचं कारण काय आहे? तर माती हे कारण आहे. म्हणजे ज्याच्यामधून हे विश्व निर्माण झाले ते जगत कारण परब्रह्म आहे. आणि तेच परब्रह्म माया उपाधीच्या प्राधान्याने जगाचे उपादान कारण होते. सर्व कार्य हे कारण स्वरूपच असते. या न्यायाने परब्रह्म हे जगाचे उपादान कारण असल्यामुळे सर्व विश्व हे कारण स्वरूप परब्रह्मच आहे. आता यामधूनच भगवंत काय सूचित करतात? तर हे विश्व पाहताना केवळ कार्यरूप विश्व न पाहता प्रत्येक साधकाने आपली दृष्टी ही कार्यावरून जगत कारणाकडे न्यावी आणि हे विश्व हे कारणाच्या दृष्टीने पाहावे. म्हणजे कसं पाहायचंय? तर कुंभाराची जी दृष्टी आहे त्या दृष्टीने पाहायचंय. म्हणजे जेव्हा कुंभार घट बघतो किंवा माठ बघतो तेव्हा कुंभार घट आणि माठ या दृष्टीने न पाहता हे मातीचेच बनलेले आहेत या दृष्टीने पाहतो. म्हणजे सगळी वेगवेगळी मातीची भांडी जरी समोर कुंभाराच्या असली तरी कारणाच्या दृष्टीने म्हणजेच मातीच्या दृष्टीने कुंभार त्याकडे पाहतो. त्यावेळी त्याला सर्व मृत्तिका स्वरूपच दिसतात. सोनाराची दृष्टी जी काय असते, सोनाराचंही तसंच आहे. सोनार सगळे अलंकार जरी पाहिले तरी सोन्याच्या दृष्टीने पाहत असल्यामुळे सगळे अलंकार हे सुवर्णमय दिसतात. एक गोष्ट आठवते या इथे. एक भक्त होता आणि त्याच्याकडे एक रामाची मूर्ती होती आणि एक हनुमानाची मूर्ती होती. त्याला पैशाची गरज असल्यामुळे त्या मूर्ती तो सोनाराकडे घेऊन जातो आणि त्या त्याला विकायच्या असतात आणि त्यातून त्याला पैसे घ्यायचे असतात. गरज असते पैशाची त्यामुळे तो घेऊन जातो. दोन्ही मूर्ती सोनाराला दाखवतो. सोनार बघतो, वजन करतो आणि त्याप्रमाणे रामाच्या मूर्तीपेक्षा हनुमानाच्या मूर्तीचे पैसे जास्त सांगतो आणि रामाच्या मूर्तीचे पैसे कमी सांगतो. आता हा भक्त असतो.
तो म्हणतो की असं कसं काय? भगवंताच्या मूर्तीचं, रामाच्या मूर्तीचे पैसे शिष्याच्या मूर्तीपेक्षा जास्त हवेत. भक्त कुठल्या दृष्टीने बघतोय? फक्त मूर्ती या दृष्टीने बघतोय. पण सोनार कुठल्या दृष्टीने बघतोय? तर त्यामध्ये सोनं किती आहे? हनुमानाची मूर्ती, त्याच्यामध्ये सोनं जास्त असल्यामुळे त्याचं वजन जास्त आहे आणि त्यामुळं त्याची किंमत ही जास्त आहे. सोनाराची दृष्टी ही कुठल्या प्रकारची आहे? तर तो सोन्याच्या दृष्टीने पाहतो आहे. म्हणजेच भक्त हा उपाधीच्या दृष्टीने बघतोय आणि सोनार हा सोन्याच्या दृष्टीने बघतो. त्याप्रमाणे सर्व विश्व हे कार्य असल्यामुळे त्याचेही कारण आहेच. त्या जगत कारणाच्या दृष्टीने विवेकी पुरुषाने पाहावे असं भगवंत सांगतात. आणि मग म्हणजे त्या दृष्टीमध्ये अनेकत्व, नानात्व, सर्व प्रकारचे नामरूपात्मक भेद हे नाहीसे होतील आणि सर्वांच्या मध्ये अंतर्बाह्य अनुस्यूत असलेले जगत कारण ब्रह्म अनुभवाला येईल. सर्व ब्रह्म स्वरूपच आहे हे तत्वतः समजेल. आता आपण इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण समजा घेतलं तर या एका इलेक्ट्रिसिटीमुळं गिझरही लागत असतो आणि फ्रीजही लागत असतो. तीच इलेक्ट्रिसिटी गिझरमध्येही जाते आणि फ्रीजमध्येही जाते. त्या गिझरमधून गरमी निर्माण होते किंवा उष्णता निर्माण होते आणि त्याच फ्रीजमधून थंडावा निर्माण होतो. इलेक्ट्रिसिटी एकच आहे, पण उपाधी वेगवेगळ्या असल्यामुळे त्याचे उपयोग हा वेगवेगळा होऊ शकतो. तर अशा प्रकारे हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कार्यकारण भाव जर आपण बघितला तर मग परब्रह्म परमात्मा हा सृष्टीमध्ये अनुस्यूतच आहे आणि हे तत्वतः ज्याला समजेल तो माझ्याच चिंतनामध्ये राहील असं भगवंत म्हणतात. त्या शबल ब्रह्मापासूनच सत्व, रज आणि तम हे गुण आणि त्याचे विकार निर्माण होतात. सत्वगुणाचे विकार जीवाला मोक्षाचे साधन होतात. रजोगुण आणि तमोगुणाचे विकार संसार वर्धनाला कारण होतात. तत्व, रज आणि तमोगुण याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढच्या अध्यायांमध्ये बघणार आहोतच. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये असलेले सत्व, रज आणि तमोगुण त्यानुसार विकार निर्माण करून चांगले वाईट संकल्प निर्माण होतात आणि त्याप्रमाणे सर्व जीव हे पाप पुण्यात्मक कर्मामध्ये प्रवृत्त होतात. याचाच अर्थ परब्रह्माच्या सत्तेमुळेच संपूर्ण विश्वाला सत्ता आणि स्फूर्ती म्हणजेच चेतना मिळून ते कार्यान्वित होतात. श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे? अहम सर्वस्य प्रभवः. भगवंत म्हणतात मी सर्व विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. आता या विधानामधून परब्रह्म हे उपादान कारण होते आणि पुढे काय म्हटलेलं आहे? मत्त सर्वम प्रवर्तते, म्हणजे माझ्यामुळेच सर्व विश्व कार्यान्वित होते. या विधानामधून परब्रह्म स्वस्वरूपाने निमित्त कारण होते. म्हणून काय म्हटलं जातं की परब्रह्म हे जगाचे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. माऊलींनी खूप छान ह्याच्यामध्ये उपमा घेतलेले आहेत, दाखले दिलेले आहेत. माऊली काय म्हणतात? कल्लोळ माळा अनेगा जन्म जळींची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ. म्हणजे पाण्यामध्ये तयार होणाऱ्या लाटांच्या अनेक परंपरांचा जन्म पाण्यामध्येच होतो व त्या लाटांना आश्रय पाणीच असते आणि त्यांचे असणे हे पाण्यावरच अवलंबून आहे. ज्याप्रमाणे सर्व स्थितीत त्या लाटांना एक पाणीच आहे, त्याप्रमाणे माझ्याशिवाय या सर्व विश्वात दुसरे असे काही नाही. ते लहान लाट असेल किंवा मोठी लाट असेल, त्या लाटेला आश्रय हा पाणीच आहे, म्हणजे पाणीच आहे त्या लाटेमध्ये. लहान असेल मोठी असेल, लाटांवर लाटा येत असतील, पण तिथं अनुस्यूत हे पाणीच आहे. त्याप्रमाणे माझ्याशिवाय या विश्वात दुसरं काहीही नाही असं भगवंत म्हणतात. याप्रमाणे श्रुती, युक्ती आणि गुरुवचनांच्या सहाय्याने सर्व संशय आणि विपरीत भावना यांचा निराश करून परमार्थ तत्वाचा निश्चय केलेला पुरुष हाच ज्ञानी आहे
आणि असा पुरुष परमार्थ तत्वाचेच अखंड चिंतन करतो. हा ज्ञानी पुरुष काय करतो? एकांतामध्ये तत्वाचेच चिंतन करतो. अज्ञानी लोकांना त्याच तत्वाचे प्रबोधन करतो आणि तत्वाचीच चर्चा करतो. थोडक्यात काया वाचा मनाने त्याला एकच ध्यास असतो, एकच चिंतन असते. सतत तो तत्वाचेच चिंतन करतो आणि त्याचे संपूर्ण जीवन हे तत्वचिंतनामध्ये हरवून गेलेले असते. तत्वाचे चिंतन म्हणजेच परब्रह्म परमात्म्याचे चिंतन. माऊली काय म्हणतात पुढे? मी व्यापक आहे असे समजून ते मला वाटेल तेथे भसतात, परंतु हे त्यांचे भजन खरोखरच्या निर्माण झालेल्या प्रेम भावनेने असते. ऐसिया व्यापका माते मानुनी जे भजती भल तेथे परिसाचोकारे उदिते प्रेम भावे. जे सतत मलाच भसतात, कुठेही भसतील मला, इतकी त्यांची प्रेम भावना आहे. सगळीकडे मलाच ते समजतात. वारा ज्याप्रमाणे आकाश रूप होऊन आकाशातच वावरतो, तसे देशकाळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत असे समजून ते वागतात. देशकाळ वर्तमान आघवे मजसी करुनी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनीची विचरे. म्हणजे हा वायू आहे, वारा आहे, हा आकाशातच वावरतोय, पण तो माझ्या स्वरूपाशी एकरूप झालेला आहे. असे हे ज्ञानी लोक मला अंतःकरणात साठवून त्रैलोक्यात सुखाने क्रीडा व्यवहार करीत असतात. म्हणजे हे ज्ञानी लोक मला अंतःकरणात साठवून ठेवतात आणि त्रैलोक्यात सुखाने क्रीडा व्यवहार करीत असतात. याचा अर्थ ज्ञानी लोक सतत माझंच चिंतन करतात, याचा अर्थ एकाच खोलीमध्ये त्यांनी बंद करून घेतले असं नाहीये. त्यांचं दैनंदिन व्यवहार हे चालू असतातच. त्याच्यामध्ये ते काम त्यांच्या वाट्याला स्वधर्म जे पालनाने जे काही काम आलं असेल ते काम करतच असतात. पण ते काम करत असताना सतत चिंतन त्यांचं हे परब्रह्म परमात्म्याचेच असते आणि सुखाने क्रीडा व्यवहार करीत असतात. म्हणजे जे काही कर्म, जे काही काम त्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते काम ते अगदी आनंदाने करत असतात. जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे, असं भगवंत म्हणतात. हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज. जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असं समजावे. परमपूज्य गोंदवलेकर महाराज एकदा वामकुक्षी घेत होते. दुपारची वेळ होती आणि ते वामकुक्षी घेत होते आणि एवढ्यात त्यांना बाहेर गलका ऐकू आला, आवाज ऐकू आला. कशासाठी आवाज आला म्हणून ते बाहेर येऊन बघितलं त्यांनी, तर एक गाढव मरणोन्मुख अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलं होतं. लोकांनी त्यांना येऊन सांगितलं महाराजांना की असं असं झालेलं आहे. तेव्हा महाराज पुढे गेले आणि श्री महाराजांनी खाली बसून त्या गाढवाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, गंगा आणायला सांगितली आणि ती गंगा त्या गाढवाच्या मुखात घातली. गाढवाने क्षणभर महाराजांकडे प्रेमभावाने बघितलं आणि प्राण सोडले. केवढे भाग्य आहे त्या गाढवाचं. संतांच्या अंगी प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे हा भाव असतो आणि त्या गाढवाच्या मुखामध्ये गंगा घालून महाराज म्हणाले की ह्या जीवाला चांगली गती मिळाली. तर हेच भगवंत सांगतायत की जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समज. मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. त्या म्हणतात, ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडील भूते सारी, हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद. जेव्हा सर्व भूतांच्या ठाई ब्रह्मभावना बाळगावी तेव्हा हा श्रेष्ठ तो कनिष्ठ ही जाणीवच उरत नाही. सर्वांठाई एक ब्रह्मच दिसू लागते. या भावनेतून विचार केला तर सर्व भूत मात्रे समभावनेने जाणता येतील. आप-परभाव निर्माण होणारच नाही. आणि एकदा सगळे आपलेच असं म्हटलं तर राग कोणी कोणाचा करावा? राग कशासाठी मानायचा? इथे समत्व योग सांगितला आहे.
द्वैतभाव संपला की सगळीकडे परमेश्वरच दिसतो. पण तरीही तारतम्य बाळगणं हे महत्वाचं आहे. इथे समत्व योग सांगितलेला आहे. भगवंतांनीही सांगितलेलं आहे की जिथं तिथं मीच आहे, मलाच समज. मुक्ताबाईंनीही म्हटलेलं आहे की ब्रह्म जैसे तैशा परी, आम्हा वडील भूते सारी. हे सगळीकडं ब्रह्मच आहे. समत्व योगच सांगितलेला आहे. पण तरीही तारतम्य बाळगणं हे महत्वाचं आहे. पंत महाराज बाळे-कुंद्रीकर म्हणतात, समता म्हणजे इक्वॅलिटी नव्हे, तर समता म्हणजे ॲप्रोप्रिएटनेस, यथायोग्यता. समत्व म्हणजे सर्वांशी सारखा व्यवहार नाही, तर योग्य व्यवहार. पूर्वी जावई घोड्यावरून सासूरवाडीला गेला की त्याचा मानपान होत असे. पण म्हणून घोड्याला कोणी जेवताना जावयाच्या पंक्तीला बसवत नव्हते. त्याला तबेल्यातच बांधतात. त्याला गवतच खायला देतात. पण घोड्यातला ईश्वर जाणता येईल. त्याला योग्य प्रेमपूर्ण कर्माने पूजता येईल. हा समत्व योग आहे. आणखीन एक याच संदर्भात अशी एक गोष्ट आठवते. वडूजचे एक मामलेदार होते. ते गोंदावल्यास काही कामानिमित्त आले. टांग्यामधून आले. पूर्वी टांगे होते. आता हे मामलेदार जे होते, त्यांना आपल्या शिक्षणाचा, आपल्या पोझिशनचा गर्व होता. मामलेदार म्हणजे एक मानाचं पोझिशन होती आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्याचा अहंकार होता. त्यांना बघितल्यावर महाराज म्हणतात, की "बरं झालं तुम्ही आलात. आत्ताच पूजा आटोपलेली आहे. प्रसादही दाखवलेला आहे. तेव्हा आपण रामाचा प्रसादच घेऊन जावे." तेव्हा तो मामलेदार म्हणतो, की "मी सरकारी अधिकारी आहे. लोकांच्या पैशावर मी जेवत नसतो आणि मला वेळेची जाणीव आहे. असा वेळ वाया घालवायला मी तयार नाही आणि मला इतरही अनेक कामं आहेत. मी सरकारी अधिकारी आहे." असं त्यांनी उत्तर दिल्यावर महाराज म्हणतात, की "ठीक आहे, काही हरकत नाही. आपला घोडा आपल्याला जर घेऊन जात असेल, तर अवश्य जावे." इतकं संभाषण झाल्यानंतर हा मामलेदार येऊन टांग्यामध्ये बसला. पण घोडा काही जागचा हालेना. खरं म्हणजे तो घोडा जातिवंत जनावर होतं. जातिवंत घोडा होता आणि जातिवंत जनावर असा दगा देत नाही. टांग्यामध्ये बसल्यानंतर चलण्याचा म्हणजे पुढे चालण्याचा इशारा घोड्याला देऊनही घोडा काही जागचा हलेना. म्हटल्यावर मामलेदारांनी चाबूक मारायला सांगितलं. कारण त्याला थोडासा अपमान वाटला हा सगळा. एक चाबूक मारला, दुसरा चाबूक मारला, तिसरा चाबूक मारला, तरी घोडा काही जागचा हालेना. इकडं वामनराव ज्ञानेश्वरी हे श्री महाराजांच्या शेजारीच होते. त्यांना सगळ्या लक्षात आला हा प्रकार आणि इकडं घोड्याच्या पाठीवर चाबूक मारताना चाबकाचे वळ महाराजांच्या पाठीवर उमटत होते. वामनराव ज्ञानेश्वरी धावत बाहेर गेले आणि त्यांनी त्या मामलेदाराला सगळा घडलेला किस्सा सांगितला आणि आपण इकडं घोड्याच्या पाठीवर चाबूक मारत आहात आणि तिकडे वळ महाराजांच्या पाठीवर उठत आहेत हे त्यांनी सांगितलं आणि कृपा करून आपण रामाचा प्रसाद घेऊन जा. असं करू नये. रामाचा प्रसाद अवघेरू नये. असं सांगितल्यावर मामलेदार वरमला. कारण थोडंसं घोडा जागचा हलत नाही म्हटल्यावरही त्याला थोडंसं शंका आलेलीच होती आणि इकडं महाराजांच्या पाठीवर वळ उठलेत हे ऐकल्यानंतर तो वरमलाच. मग खाली उतरला आणि मग रामाचा प्रसाद घेतला, महाराजांना शरण गेला आणि मग पुढं निघून गेला. तर इथं समत्व योगच महाराजांनी दाखवून दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेड्यामुखी वेद वदवला. रेड्याच्या पाठीवर चाबकाचे वळ जेव्हा उठले, ते वळ हे म्हणजे रेड्याला जेव्हा चाबूक मारला, तेव्हा ते वळ हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर उठले होते. आणि म्हणजेच जिथं-जिथं सृष्टी आहे, तिथं-तिथं मी आहे. परब्रह्म परमात्मा आहे, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि जर आपल्याला सृष्टीमधला जर परमात्मा ओळखायचा असेल, तर त्यासाठी संत काय सांगतात, की आधी आई-वडील, गुरु, संत, लहान मुले यांच्या ठिकाणी परमात्मा पाहायला शिका. लहान मुलांच्या ठिकाणी परमेश्वर जितक्या शुद्ध रूपाने अवतीर्ण झाला आहे, तितक्या शुद्ध रूपाने अन्यत्र प्रकट झाला नाही. येशू ख्रिस्ताला मुलांचा फार लळा होता.
एकदा एका शिष्याने त्याला विचारलं, की तुम्ही नेहमी देवाच्या राज्याविषयी बोलत असता. या देवाच्या राज्यात प्रवेश तरी कोणाला मिळेल? तेव्हा जवळ एक मुलगा उभा होता. येशू ख्रिस्तानी त्या मुलाला टेबलावर उभे करून म्हटलं, की या मुलासारखे जे असतील त्यांचा प्रवेश तिथे होईल. मुलांमध्ये जो निष्पापपणा, निरागसपणा असतो, तो आमच्यामध्ये येणं हे गरजेचं आहे. रामदास स्वामी एकदा लहान मुलांबरोबर खेळत होते. मुलांबरोबर समर्थ खेळत आहेत हे पाहून काही पोक्त मंडळींना आश्चर्य वाटलं. एकाने विचारले, की "हे आपण काय करत आहात?" तेव्हा समर्थ म्हणाले, "वये पोरते थोर होऊन गेले, वये थोरते चोर होऊन ठेले." काय म्हटले समर्थ? "वये पोरते थोर होऊन गेले, वये थोरते चोर होऊन ठेले." वय वाढले की मनावर अनेक लेप चढतात आणि मग भगवंताचे स्मरण राहत नाही. लहान मुलाच्या मनावर लेप नसतात आणि त्यामुळे त्याची बुद्धी ही निर्मळ असते. त्यामुळं आधी आम्ही आमच्या आई, वडील, गुरु, लहान मुलं, संत यांच्या ठिकाणी परमात्मा पाहायला शिकलं पाहिजे आणि मग हळू आमचे कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक, आमचे देशवासीय, समस्त सृष्टी, हे अवघं विश्व असं विस्तारून परमात्मा सगळीकडेच आहे हे आम्हाला जाणवू लागेल. आणि हे जाणवण्यासाठी हे नुसतं आता आम्हाला शब्दांनी माहिती आहे, पण हे तत्वतः जाणवण्यासाठी आम्हाला साधना करणं हे गरजेचं आहे. भगवंत आम्हाला हे पुन्हा पुन्हा सांगत आहेत. खरं तर हे पूर्वीही आम्हाला भगवंतांनी सांगितलेलंच आहे. पहिल्याच श्लोकात या अध्यायाच्या म्हटलंय भगवंतांनी, की "अर्जुना, मी हे तुला पुन्हा सांगतो." मग हे भगवंत पुन्हा पुन्हा का सांगत आहेत? तर जोपर्यंत साधक स्वरूप प्राप्तीपासून दूर आहे, तोपर्यंत मार्गात अनेक अडथळे येतात. ध्येयापासून दूर होण्याची शक्यता असते. अनेक प्रलोभने असतात. म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा हाच विषय आपल्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करतात. आणि तो आपण समजून घेणं हे गरजेचं आहे. आता आपण 9वा श्लोक वाचूया आणि त्याच्या अनुषंगाने ओव्याही वाचूया. तावरे मॅडम. मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. चित्ते मीची जाहाले मियाची प्राणे धाले जीवो मरो विसरले बोधाची या भुली मग तया बोधाचे नी माझे नाचती संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे मग तरंगासी धवळारे तरंगची होती तैसी येर येराची मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी जैसे सूर्ये सूर्याते ओवाळिले की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले ना तरी सरीसेनी पाडे मीनले दोन्ही ओघ तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसाण तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्पथींचे गणेश जाहले तेव्हा तया महासुखाचे निधरे धावोनी देहाची गावाबाहेरे मिया धाले तेने उद्गारे लागती गाजो पै गुरु शिष्यांचा एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैंघ जैसी कमळ कळिका झालेपणे हृदयीची या मकरंदाते राखो नेणे डेराया रंका पारणे आमोदाचे तैसे निमाते विश्वी कथित कथिते नितोषे कथू विसरत मग तया विसरा माझी विरत अंगे जीवे ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेयाजिही. अर्थ आधी आपण बघूया.
9व्या श्लोकाचा. ज्यांनी आपले चित्त माझ्यामध्ये ठेवले आहे आणि आपले प्राण मला अर्पण केले आहेत, असे भक्त एक दुसऱ्यांना माझ्याच स्वरूपाचे ज्ञान देऊन किंवा माझे गुणगान गाऊन संतुष्ट होतात. माझ्यामध्येच रममाण होतात. काय म्हणलेलं आहे? मच्चित्ता. मच्चित्ताः. ज्यांचे चित्त माझ्यामध्येच ठेवले आहे आणि आपले प्राण मला अर्पण केले आहेत, असे भक्त एक दुसऱ्यांना माझ्याच स्वरूपाचे ज्ञान देऊन किंवा माझे गुणगान गाऊन संतुष्ट होतात. माझ्यामध्येच रममाण होतात. मच्चित्ता म्हणजे काय? तर ज्यांचे चित्त माझ्यामध्येच ठेवलेले आहे. ईश्वरामध्ये ज्यांचे चित्त मग्न झालेले आहे असे. आणि ह्या ज्ञानी लोकांचं सतत अनुसंधान चालू असतं. जे बाह्य अंगाने इतर कर्मे चालू असतील, पण अनुसंधान मात्र परमेश्वराशी असतं. आता सतत अनुसंधान कसं ठेवायचं असा प्रश्न महाराजांना विचारला, श्री महाराजांना. तेव्हा श्री गोंदवलेकर महाराज म्हणाले की जेव्हा आपण प्रवासाला जातो तेव्हा आपण फिरत असतो, इकडे तिकडे फिरतो, पण आपलं एक लक्ष हे पैशाच्या पाकिटाकडे असतं. जे आपण इतर कर्मे ही करत असतोच, पण त्यावेळेला आपलं लक्ष मात्र आपल्या पैशाच्या पाकिटाकडे असतं. कारण त्या पैशाच्या पाकिटावरच आपण इकडे तिकडे फिरू शकणार असतो. तसं आपण इतर आपली कामं करत असताना कामं आपण आपले चालू ठेवावीत, पण लक्ष मात्र भगवंताकडे हवे. शास्त्रामध्ये आईचाही दाखला दिलेला आहे की आई जशी लहान मुलाला पाळण्यात झोपवते आणि घरात कामे करत असते, पण तिचं अवधान मात्र बाळाकडे असतं. तसं आपण आपली कामं करत असताना चित्त हे भगवंताकडे लागले पाहिजे. एक गोष्ट मला इथे आठवते. एक माणूस असतो आणि तो एका कंपनीमध्ये कामाला लागतो. कामाला सुरुवात करतो. एक 2-3 दिवस होतात आणि सुरुवात 2-3 दिवस झाल्यानंतर तो त्या साहेबाकडे जातो त्याच्या आणि सांगतो, की "मला काही इथली कंपनी काही पसंत नाहीये आणि म्हणून मी हे काम सोडतोय, राजीनामा देतोय." तेव्हा तो साहेब त्याचा विचारतो, की "का बरं? का तुला आवडलेलं नाही हे काम? किंवा काय झालंय नेमका प्रॉब्लेम?" तेव्हा तो म्हणतो, की "इथलं वातावरण मला आवडलं नाहीये. तर इथले जे कर्मचारी आहेत, ते काही फारसं काही काम नीट करत नाहीत. एकमेकांच्या कुचाळक्या करण्यामध्ये मग्न असतात आणि हेवेदावे चालू आहेत. तर असं पॉझिटिव्ह वातावरण मला काही वाटत नाहीये हे आणि म्हणून मी ही कंपनी सोडतोय." तेव्हा तो त्याचा जो बॉस असतो, तो म्हणतो, की "ठीक आहे, तुला कंपनी सोडायची असेल तर काही हरकत नाही. फक्त तू एक काम कर, मी तुला एक दिवा देतो आणि त्या दिव्यामध्ये तेल घातलेलं असेल आणि तो दिवा घेऊन आपल्या कंपनीला एक राउंड मारायचा आणि इथे आणून ठेवायची ती दिवा आणि मग तू कंपनी सोडू शकशील. मग तुझं काय 1-2-3 दिवसांचे काय जे झाले असतील, ते तुला दिले जातील. फक्त एक काम करायचं, की राउंड मारत असताना तो दिव्यातलं तेल खाली सांडता कामा नये." त्याप्रमाणे तो कर्मचारी म्हणतो, की "ठीक आहे, काही हरकत नाही, सोपंच आहे काम." त्याप्रमाणे तो एक राउंड मारतो आणि दिवा साहेबांच्या हातात, बॉसच्या हातात सुपूर्द करतो. एकही थेंब तेलाचा काही सांडलेला नसतो. तेव्हा साहेब त्याला विचारतात, की "तू राउंड मारत असताना तुझं नेमकं लक्ष कुठं होतं?" तो म्हणतो, "दिव्याकडे होतं." दिव्याचं कारण एकही थेंब जरी तेलाचा सांडला असता तरी प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे माझं सगळं लक्ष हे दिव्याकडे होतं. मग तुला कुठले कर्मचारी कुचाळक्या करताना किंवा गप्पा मारताना काही दिसले का? नाही, नाही, मला कुणीच दिसलं नाही. कारण माझं सगळं लक्ष हे दिव्याकडे होतं. तेव्हा ते साहेब त्याला सांगतात, की असंच तुझं काम करताना तुझं लक्ष हे पूर्ण तुझ्या कामाकडे दे. ते जर तू लक्ष दिलंस, तर तुला इतर कुणी दिसणारच नाही. आणि मग ते त्या माणसाला ते पटतं आणि तो ते काम पुढं चालू ठेवतो आणि आपलं सगळं लक्ष हे आपल्या कामाकडे ठेवतो. तसं आपण आपलं काम करत असताना आपलं सगळं लक्ष, चित्त हे भगवंताकडे लागले पाहिजे. म्हणून मच्चित्ता. पुढं काय म्हटलेलं आहे? मद्गत प्राणाः. प्राण म्हणजे इंद्रिये. इंद्रिये माझ्यामध्ये अर्पण केलेले आहेत, असे भक्त.
आता इंद्रिये तत्वाचे स्वरूप प्रतिपादन करण्यामध्ये तल्लीन झालेली असतात. इंद्रिये तत्वाचे स्वरूप श्रवण करण्यामध्ये तल्लीन झालेले असतात. हा एक अर्थ होतो. दुसरा अर्थ असा आहे की ज्यांनी आपली सर्व कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये बाह्य विषयांच्या पासून संपूर्ण निवृत्त करून माझ्यामध्ये अर्पण केलेली आहेत. म्हणजेच श्रवण, मनन, वाचन यामध्ये एकाग्र केलेली आहेत. आणि तिसरा अर्थ याचा असा अर्थ होतो की प्राण म्हणजे जीवन, ज्यांनी आपले संपूर्ण जीवनच मला अर्पण केलेले आहे, ते अहंकार ममकार शून्य झालेले अनन्य भावाने शरण आलेले भक्त आहेत. म्हणजे थोडक्यात इंद्रियांचं विषय हे परब्रह्म परमात्माच करावेत. म्हणजे ऐकायचं जरी असेल तरी इतर कुठल्या तरी गोष्टी ऐकण्यापेक्षा श्रवण भक्ती करावी, की ज्यामधून हरिकथा ऐकायला मिळेल किंवा भगवंताचं चिंतन असेल ते, हे आपण श्रवण करू. मनन कशाचं असेल तर ते परब्रह्म परमात्म्याच्या स्वरूपाचंच मनन असेल. डोळ्यांपुढं कुठलं चित्र असेल सतत, जरी मी माझे दैनंदिन काम करत असेल तरी सुद्धा मनासमोर माझ्या भगवंताचंच चित्र डोळ्यासमोर असेल. वाचन जरी कुठलं असेल तरी सुद्धा भगवत स्वरूपाच्या विषयांचंच वाचन हे होईल. अशा रीतीनं इंद्रियांचे विषय हे भगवंतच होईल असे हे भक्त असतात. 9व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे 27व्या श्लोकामध्ये, यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत यत तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. म्हणजे काया वाचा मनाने प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण केलेले असते. भगवंत काय सांगतात की तू जे खातोस, जे पितोस, तू जे बघतोस, जे कर्म करतोस, हवन करतोस, तप करतोस, दान करतोस, ते सर्व मला अनन्य भावाने अर्पण कर. ही अर्पण भक्ती आहे. प्रत्येक कर्म मला अर्पण कर असं भगवंत म्हणतात. म्हणजे दैनंदिन जीवनात तुम्ही जे जे काही काम करत असाल ते भगवंतालाच अर्पण करा. ती एक गोष्ट आठवते. एक तरुण डॉक्टर असतो. तो प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो आणि लवकरच त्याचा जम चांगला बसतो आणि त्याच्याकडे भरपूर पेशंट्स यायला लागतात. त्यांनी श्री गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला असतो. आता हे इतके पेशंट्स वाढतात त्याचे की त्याला साधनेला काही वेळ मिळत नाही. मग तो गोंदवलेकर महाराजांच्याकडे गेल्यावर एकदा विचारतो की मला असं वाटतंय की मी नवीन रुग्ण घेणं हे बंद करावं, म्हणजे मला साधनेला थोडा तरी वेळ मिळेल. तेव्हा श्री महाराज म्हणतात की हे काही संयुक्तिक नाही, कारण तुम्ही नवीन रुग्ण घेणं बंद केलं की आपोआप तुमच्याकडे नवीन रुग्ण येणे बंद होईल आणि मग तुम्हाला असं वाटायला लागेल की जुने रुग्ण हे आपल्याकडे येतच राहावेत. म्हणजे याचा अर्थ जुन्या रुग्णांनी बरेच होऊ नये. त्यापेक्षा नवीन असो जुना असो, येणारा प्रत्येक रुग्ण हा भगवंतानी पाठवलेला आहे असा विचार करावा. रुग्णामध्येच भगवंत बघितल्याने निदानही योग्य होईल आणि त्याच वेळी अनुसंधान टिकण्यासही मदत होईल. परमपूज्य बाबा बेलसर यांनी महाराजांना एकदा प्रश्न विचारला होता की लेक्चर मध्ये अनुसंधान हे कसं टिकवायचं. तर लेक्चरला सुरुवात होण्यापूर्वी आणि झाल्यावर माझे स्मरण करा, म्हणजे मध्ये पण मी असेनच, असं बाबा बेलसर यांनी सांगितलं होतं. तर आमच्यासाठी ह्या गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत की प्रत्येक गोष्ट ही भगवंताला किंवा सद्गुरूंना सांगून करण्याची सवय करावी, म्हणजे आपोआप ते कर्म हे भगवंताला अर्पण होते. अगदी दिवसभरातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील की केर काढणं असेल, घर आवरणं असेल, मी भगवंतासाठी करतेय हा जर विचार केला तर आपोआप त्या कामामध्ये सुबकता येईल आणि त्या कामाचे आपल्याला श्रम वाटणार नाही. मुलांना उठवायचं असेल, मुलांचं आवरायचं असेल तरी सुद्धा त्यामध्ये भगवंत बघा, भगवंतासाठी मी हे करतेय, हे जर आपण विचार ठेवला तर त्या कामाचा श्रम आपल्याला वाटणार नाही. स्वयंपाक करताना ते काम हे मी भगवंतासाठी करतेय, भगवंतासाठी स्वयंपाक करतेय असा विचार करून जर आपण स्वयंपाक केला तर निश्चितच तो स्वयंपाक हा अतिशय चवीचा होईल आणि
ते करण्यासाठीचे जे आपले श्रम आहेत तेही आपल्याला जाणवणार नाहीत. आणि म्हणून प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण करा. आणि पुढं काय म्हणतात भगवंत, की असे भक्त एकत्र आल्यानंतर काय करतात बरं? तर हे ईश्वर भक्त एकमेकांना परमेश्वराच्या स्वरूपाचे विभूती, ज्ञान तसेच वेदांत वाक्याचा गूढार्थ, तत्वार्थ सांगण्यामध्ये तल्लीन झालेले असतात. किंवा काय करतील दोन भक्त एकत्र आले तर? म्हणजे आपण एकत्र आल्यानंतर आपण नेमकं काय होतं, की आपण एक गप्पा मारायला सुरुवात करतो. आणि त्या गप्पा नेमक्या कशाच्या असतात? कपड्या लत्त्यांच्या असतील, मुलाबाळांच्या असतील, आजूबाजूच्या लोकांच्या बद्दलच्या असतील. पण दोन तुल्य भक्त एकत्र आले की काय करतात? तर ते वेदांत वाक्याचा गूढार्थ, तत्वार्थ सांगण्यामध्ये तल्लीन होतात किंवा स्वानुभव सांगण्यामध्ये तल्लीन होतात, मग्न होतात. त्यामध्ये कुठेही अहंकार नसतो, पण एकमेकांचं कल्याण करण्याचा विचार असतो. किंवा काय होईल, की परमेश्वराचे योग सामर्थ्य, विभूती तसेच हरिकथा कथन करण्यामध्ये आणि श्रवण करण्यामध्ये तल्लीन असतात. आणि यामध्ये त्यांना कमालीचा उत्साह, आनंद वाटतो. त्यांचे हृदय उचंबळून येते, कंठ दाटून येतो. थोडक्यात ते सर्व भक्त आपल्या आयुष्याचा काळ हा ईश्वरीय गुणगानामध्ये किंवा वेदांत शास्त्राचे, ईश्वरीय तत्वाचे, सगुण आणि निर्गुण तत्वाचे बोधन करण्यामध्ये घालवतात. ते त्यामध्येच रमतात, तल्लीन होतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, अशी त्यांची अंतर्बाह्य अवस्था होते. मग ते कुठेही असोत, कोणत्याही अवस्थेत असोत, ते नित्य आनंदी, तृप्त असतात. ही ज्ञानी भक्ताची अवस्था आहे. आचार्य म्हणतात, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्राह्मणती यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येवम. म्हणजे असा भक्त, असा ज्ञानी भक्त तो योग साधनेमध्ये असेल किंवा प्रारब्धाप्रमाणे विषय भोगामध्ये असेल, जनसमुदायामध्ये असेल किंवा एकांतामध्ये असेल, त्याचे चित्त अखंड ब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप झालेले असते. तो केव्हाही, कोठेही, कधीही शुद्ध आनंदाचाच अनुभव घेतो. त्याचे जीवन हे आनंदाने परिपूर्ण भरलेले असते. योगरतो वा भोगरतो वा. जनक राजाचे उदाहरण आपल्याला माहित आहेच. राजा होता, त्यामुळे सगळी भौतिक सुखे दाराशी होती. पण तरीही एक पाय त्यागात आणि एक पाय भोगात होता. कुठल्याही क्षणी हे राज्य सोडण्याचीही तयारी होती. संत तुकाराम महाराजांचं आपल्याला माहितीच आहे, की आधी सावकारकी उपभोगली, भरपूर श्रीमंती होती आणि नंतर दारिद्र्य आलं आणि तरीही ते आनंदातच होते. शेवटी ते आवलीला म्हणाले, की आता आपल्याला चांगले दिवस येणार. म्हणजे इतकं दारिद्र्य आलं, इतकी दुःख होती, तरी सुद्धा ते म्हणले, की आता आपल्याला चांगले दिवस येणार. आवलीनं विचारलं, की काय म्हणताय तुम्ही? इतक्या सगळ्या दुःखामध्ये चांगले दिवस येणार म्हणताय? तर ही अवस्था ही ज्ञानी लोकांची असते. ऐकू येते का? हॅलो? येते ऐकायला. हा हा. तर ही ज्ञानी लोकांची अवस्था, ती कुठल्याही अवस्थेत असो, साधनेमध्ये असेल किंवा विषय उपभोगामध्ये असेल, पण ते आनंदातच असतात आणि आनंदी अवस्थेतच असतात. माऊलींनी काय म्हटलेलं आहे यामध्ये, की अंतःकरणाने ते माझेच स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभवाने तृप्त झालेले असतात. चित्ते मीची जाहले मियांची प्राणे झाले, जीवो मरो विसरले बोधाच्या भुली. म्हणजे माझंच स्वरूप बनून ते गेलेले असतात. आणि अशा स्थितीत बोधाच्या भुलीमुळे जन्म मरणाला विसरतात आणि मग त्या ज्ञानाच्या मदाने प्रश्नोत्तर रूप चर्चेच्या आनंदात प्रेमाने नाचतात.
ज्ञानाचा मद होतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे आपण षड्रिपू म्हणतो. पण हेच षड्रिपू हे भगवंत स्वरूप लावले तर ते आपल्याला आपल्या स्वस्वरूप स्थितीपर्यंत नेऊन पोहोचू शकतील. म्हणजे क्रोध आला तरी कुठला क्रोध यावा, की माझी साधना झाली नाही हा क्रोध यावा. मद झाला तर तो कशाचा मद असावा, तर तो ज्ञानाचा मद असावा. तर तसे हे ज्ञान